अगोदर त्यांनी सुरू करण्याची परवानगी दिली, परंतु त्याच्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब, राम शिंदे साहेब सभापती आपल्या विधान परिषदेचे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार हे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय। एकूण याचं वैशिष्ट्य कसं असणार आहे? कसं पाहिलं तर आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका होता, यातून दुष्काळ कशा पद्धतीने पूर्णतः निघून जाईल आणि किती हजार हेक्टरचं जे क्षेत्र आहे ते ओलिताखाली येईल? हे पहा, यापूर्वी कुकडीचं 500 MCFT पाणी मी ऑलरेडी आणलेलं आहे 2014 पर्यंत आमदार असताना। ते आमचा जो खालचा 625 MCFTचा मेहकरी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना 97% मी पूर्ण केली। या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर पॉईंट विचारला होता, तो पॉवर पॉईंट दिला आणि ती योजना मला वाटतं 3ऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली। आणि आता ही योजना ही 2005-06 पासून माझ्या डोक्यामध्ये होती। आता 14 पासून 24 पर्यंत मी नव्हतो। तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेला आहेत ह्याचं फक्त 2% काम झालं आणि आता मी आमदार झाल्याच्या नंतर जवळपास 23% काम हे उचललेलं आहे। आणि या प्रकल्प हा संपूर्ण जो 5.68 TMC प्रकल्प आहे, या प्रकल्पामुळं 27,543 हेक्टर क्षेत्र आष्टी तालुक्याचं ओलिताखाली येणार आहे। म्हणजे जवळपास 68 ते 70 हजार एकर जमीन ही आष्टी तालुक्याची ओलिताखाली येणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात येतील, हो, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्वागत करणार आहेत आणि ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे आणखी कुठल्या प्रकल्पाच्या संदर्भात तुम्ही मागणी करताय आणि नेमका त्या दिवसाचा प्रोग्राम कसा असणार? नाही, मागणी अजून एक हे पहा, आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे, ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं। आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार आहे ते परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना। आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना, इथं 65,000 खुर्ची टाकली जवळपास, तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखी सुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलंय। आणि याबरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी 2 तालुक्यासाठी 3.5 TMC पाणी नवीन आम्हाला मागायचंय। म्हणजे त्या 2 तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ हा सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुआ देईल, यासाठी मी हा प्रयत्न करतो। माननीय विखे पाटील साहेब आहेत, आम्ही प्रयत्न करतोय। अजितदादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असतानापासून झालेली आहे। तर अजितदादांनाही विनंती केलेली आहे, विखे पाटील येतो म्हणले ना, आमचे जावई आहेत राम शिंदे साहेब, माझ्या मतदारसंघातील त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मतदारसंघातले आहेत। त्यामुळे जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर व वरिष्ठ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर, मला वाटतं एवढी तरुण व्यक्ती या पदावर जाण्याची ही पहिली वेळ आहे। त्यांचंही आम्हाला सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे। जिल्ह्यातील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील तसं प्रयत्न आम्ही केलाय। आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले 2 मंत्री बी आहेत, परंतु आमदारांच्या पुरतंच आम्ही, मंत्र्यांच्या एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही। परंतु जिल्ह्यातले आमदार, काही इतर कार्यकर्ते आणि शेजारचे सुद्धा संग्राम जगताप आमदार साहेब, मोनिकाताई यांनाही निमंत्रित आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। 2 ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, मच्छिंद्रगडावर पण कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि इथे आहे, कसं स्वरूप असणार आहे नेमकं? नाही, हा मुख्य कार्यक्रम आहे। मच्छिंद्रनाथाच्या तिथं आम्ही मच्छिंद्रनाथाच्या म्हणजे जे गर्भगृह आहे त्या ग्रहाचं 10 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करतोय साहेबांच्या हस्ते। कारण या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये
नाथ संप्रदायाला मानणारे लोक आहेत आणि ते असा दावा शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आलाय। प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेनं एकूण शाळांच्या केवळ 0.81% इतक्या शाळांचं सर्वेक्षण केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया महाराष्ट्रात फेल होऊ लागला आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील 48.3% शाळा आजही संगणकाविना आहेत अशी धक्कादायक वस्तुस्थिती सर्वेक्षणातून उघड झाली आहे। इतकंच नव्हे तर अनेक शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नसल्याचंही समोर आलं। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं BSc नर्सिंग आणि सामान्य परिचर्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या